हाय, हॅलो, नमस्कार. सर्व गोड ताईंचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि 4-5 दिवस झालं बनवायचं होता, 3-4 दिवस झालं म्हणजे. परंतु माझी थोडीशी तब्येत कमी डाऊन होती, त्याच्यामुळे बनवलं नाही. दुसराच व्हिडिओ बनवलेलं होतं, तेच मी टाकलेलं आहेत बघा ताईंनो. इकडे मी वेलसाठी कापड घेतलेलं आहे ब्लू कलरचं. आतमध्ये आपल्याला खूप सारे कप्पे बनवायचे आहेत. त्यासाठी मी असे कपडे घेतलेले आहेत. पुढे मी तुम्हाला जसं-जसं ते हे होईल तेव्हा तसं-तसं मी सांगणार आहे. आणि मेन कापड घेतलेलं आहे ब्लू कलरचं आणि त्याच्यासाठी हा अस्तर घेतलेला आहे. माझ्याकडे मॅचिंगचा नव्हता. तुमच्याकडे साडी असेल तुम्ही साडी ब्लाउज अस्तर आणि मेन कापड म्हणून वापरले तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे असं होतं ते मी घेतलेलं आहे. आणि त्या ताईंची अशी कमेंट होती, मी इकडे लावेनच वरती स्क्रीनशॉट, की देवाचं साहित्य, पोथी, पुराण, पाण्याची बॉटल, हळदी-कुंकू वगैरे नेण्यासाठी देव मंदिरात त्याच्यासाठी बॅग हवी होती. तर मी इकडे त्यांचं नाव पण लावेन आणि त्यांची कमेंट पण सुद्धा लावेन. तिकडे आपल्याला 32 बाय 16 इंचाचं लांबी घ्यायची आहे आणि रुंदी जी आहे ती 16 इंचाची, सॉरी 16 इंचाचीच घ्यायची आहे, सॉरी 16 इंचाची घ्यायची आहे आणि 32 इंच लांबीला घ्यायचं आहे. म्हणजे लांबीच्या निम्म आपल्याला हे घ्यायचं आहे, रुंदी घ्यायची आहे आणि रुंदीच्या डबल आपल्याला लांबी घ्यायची आहे. जेणेकरून त्यांनी खूप छान अशी दिलेलं आहे कमेंट, बॉटम वगैरे मोठा हवा आहे, थोडीशी मोठी हवी आहे बॅग त्यांना. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते ताईंनो. जर थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, समजून घ्या. का तर हे काय स्किप करायचं आणि काय नाही ते कळतच नव्हतं. तरी पण मी केला कोशिश करून. तर खुणा केले माप घेतलेलं आहे त्याच्यानुसार मी कट करून घेते. अगोदरच कालच्याच व्हिडिओमध्ये अगोदरचा एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्येच ही गोणी वापरलेली होती, तीच इकडे घेतलेली आहे मी. तुमच्याकडे फॉर्म वगैरे असेल, काय असेल ते तुम्ही घ्या किंवा आपली ही प्लास्टिकची गोणी तर आपल्याकडे सर्वांकडे असतेच. त्याच्यासाठी हा गोणीचा वापर करून दाखवतो. का तर आपल्याला ₹1 न खर्च करता आपल्याला वस्तू बनवायच्या आहेत त्याच्यासाठी. तर आपल्याकडे गोणी वगैरे प्रत्येकाच्या घरात असते. एक मापशीर मी कट करून घेतलेलं आहे आणि थोडंसं कमी जास्त आहे ते व्यवस्थित करून घेते. जेणेकरून की तुम्हाला पण ज्या ताईंनी कमेंट केले की दुसऱ्या ताईंची युजफुल व्हिडिओ आहे, म्हणजे देवपूजेला होतं आपण सगळीच आपला हिंदू आहे तर ते आपल्याला देवपूजा तर आपण सगळेच करतो. कोण पोथी पुराण वाचते त्यांच्यासाठी खूप छान आणि मस्त आहे व्हिडिओ. जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही एकमेकांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि बघा आता पुन्हा मी इकडे एकसारखं झालेलं आहे का ते बघून मापं घेऊन घेते आहे. जेणेकरून तुम्हाला पण मिस्टेक व्हायला नको आणि हे नको म्हणून व्यवस्थित दाखवते. आणि एका ताईचं होतं की दिसत नाही व्यवस्थित म्हणून मी थोडंसं हे करून दाखवते. तर दिसत असेल तुम्हाला मी काय-काय थोडं हे दाखवते व्यवस्थित मी. आता इकडे प्लास्टिकची गोणी कट करून झालेली आहे, साईडला ठेवायची आहे. मेन ब्लाउज पीस त्याच्यावरती अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला बरोबर मापशीर कट करून घ्यायचं आहे. करा. टाचण्या वगैरे सगळीकडे लावून घ्यायच्या आहेत, कारण हे मोठं आहे खूप आणि फुगा वगैरे येण्याची शक्यता असते. म्हणून मी ना टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा, नवीन असतील तर म्हणजे शक्यतो टाचण्या लावलेला एकदम छान असं येतं. टाचण्या लावून एकीकडे शिलाई मारून घेतली, दुसऱ्या काढत-काढत त्याचा फुगा जे असेल ना, दुसऱ्या त्याच्या विरुद्ध साईडला मारून घेते. एक साईडला मी तसंच ओपन ठेवणार आहे आणि मधून शिलाई मारणार आहे. काय होतं जे फुगा वगैरे असेल ना, काय असं साईडला निघून जातं, त्यासाठी ओपन ठेवणार आहे. मधून-मधून मी शिलाई मारून घेते आडव्या-उभ्या. व्हिडिओ पूर्ण पहा.
सगळीकडे छान आडव्या उभ्या शिलाई मारून चौकोनीमध्ये मी घेतलेल्या आहेत. आणि इकडे मी पायपिंग करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नाही केली, डायरेक्ट चेन लावली तरी सुद्धा चालेल. पण पायपिंग करते का तर ह्याचं कापड जे आहे ना त्याचे धागे खूप निघतात. त्यासाठी मी पायपिंग करून घेते. आणि बघा शिलाई मारल्या तरी पण बघा मी कसं कापड झालेलं आहे त्याचं असं खेचल्यासारखं. आता एकदमच सॉफ्टच कापड आहे, वेगळंच कापड आहे हे. त्यासाठी जर नसेल तुम्हाला आवश्यकता वाटली तर करा, नाहीतर नाही केलं तरी सुद्धा चालेल. पण म्हणजे छान दिसते फिनिशिंग वगैरे आणि मस्त दिसायला पण छान वाटते. दोन्ही साईडला अशाच पायपिंग आपण करून घेऊया. आणि नंतर आपल्याला बेल्ट सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत, का तर ऑलरेडी खूप सारा मोठा व्हिडिओ झालेला आहे त्याच्यासाठी. इकडे आता डबल असं फोल्ड करून घेतलेलं आहे. उलटं सरळ कसं पण करा. आणि खालीवर होऊ नये म्हणून मी वरती दोन्ही साईडला टाचणी लावून घेतलेले आहेत. आणि खालच्या साईडला आपल्याला बॉटमसाठी 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे. का तर आपल्याला आत्ताच कट करायला लागलो, का तर आपल्याला आतमध्ये पाऊच बनवायचे आहेत. पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी, हळदी कुंकू ठेवण्यासाठी आणि आपल्याला एक दुसरं आपलं पुस्तक, पारायणाचं पुस्तक किंवा असं प्रदोष किंवा जे काय आपल्याला पुस्तकं देवासाठी लागतात ते पुस्तक ठेवण्यासाठी आपल्याला एक मोठा कप्पा, आतल्या साईडचे 2 छोटे कप्पे असे करायचे आहेत दोन्ही साईडला. त्यासाठी अगोदरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा अंदाज येईल. आणि म्हणून त्यासाठी आता इकडे वरूच्या साईडला 3-3 इंचाला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे. मी घेते आहे बघा इकडे खुणा करून घेते.
वाकडे तिकडं होऊ नये म्हणून त्याच्यासाठी. आणि ताईची एका कमेंट होती की ताई तुम्ही खूप बडबड करता. तर ते माझ्याकडे ते आहे ना, ते बंद झालं ना ताईनं नंतर चालू होत नाहीये. त्यासाठी मी नॉनस्टॉप बोलावं लागतं त्यासाठी. आणि बोलायचं म्हणजे काय थोडं खायचं काम नाही, एवढं नॉनस्टॉप न बोलायचं म्हणजे. आणि एवढं फास्ट बोलावं लागतं ना ते, की ते तुम्ही बोलून ट्राय स्वतःला करा आणि मग मला सांगा कमेंट करून. असू द्या, बोलणाऱ्यांना आपण हात नाही लावू शकत. इकडे आता चेन लावून मी रनरवाली अशीवाली घेतलेली आहे, रेडीमेड ड्रेसची असते ती वाली. तुम्हाला जशी असेल हवी असेल तुम्ही ते घेऊ शकता, रनरवाली टाकली असली तर चालेल. माझ्याकडे पण मला रनर पटकन बसत नाही म्हणून त्यासाठी मी घेतलेले आहे. आणि याला चेन कट करून चेन जॉईंट करून घेतलेले आहे आणि दाब शिलाई देऊन घेते. आता दुसऱ्या साईडला वरचा पार्ट ठेवायचा, त्याच्यावरती आपल्याला जे पाऊचसाठी आपण अ, एक कपडा घेतलेला होता तो त्याच्यावरती ठेवून घेते बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. आता हा 3 इंच आपण जे कट केलेला वरचा बेल्टचा आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच असा हा एक आपण पाऊचसाठी एक घेतलेला होता ना कप्प्यासाठी, तो अस्तर घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साडीचं असेल जे काय असेल ते वापरा म्हणजे. माझ्याकडे मॅचिंग अस्तर नव्हता आणि आपल्याला काही इकडे मॅचिंग वगैरे नाहीये. आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून रियूज करणार आहे. त्याच्यामुळे इकडे आपल्याला काही नाही. आपल्याला स्वतःसाठी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बघा इकडे शिलाई मारून घेते आणि दाब शिलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे. आणि साईडचं एक्स्ट्राचं जे आहे ना, आपण 2.5 इंचाचं जिथे कट केलं त्याच्या वरच्या साईडला आपल्याला हवं आहे आणि ते फोल्ड करून राहिलेल्या तिन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता दाब शिलाई देऊन घेते इकडे. आता पुढे मी म्युझिक ॲड करते. मी हे सेटिंग नव्हती माझ्याकडे करून घेतलेली, माहिती नाही मला पण. ते माझ्या मुलांकडून मी करून घेतली. आता व्यवस्थित होतं, तरी पण ताईंना काही शंका, तर त्यांना नको काय त्रास व्हायला माझा. त्याच्यासाठी मी मध्ये जेवढं आहे ना तेवढंच बोलते. स्टार्ट करताना सांगायलाच विसरली. बघा आपला पाऊच कप्पा रेडी झालेला आहे आणि मी इलॅस्टिक घेतलेलं आहे. मास्कचं जे इलॅस्टिक आहे ना ते घेतलेलं आहे मी. पण मास्कचं इलॅस्टिक आहे ना ते खूप म्हणजे असं जास्त ताणत नाहीये. 10 बाय 10 इंचाचा मी तुकडा घेतलेला आहे. एक असे 2 कप तुकडे घेतलेले आहेत मी. एक छोटा घेतलेला, एक मोठा घेतलेला. पण हे पुढे तुम्हाला सांगेनच, मी अगोदरच बोललेली. बघा हे इलॅस्टिक खूप ताणतच नाहीये. तर मी आपल्या 10 इंच आहे त्याच्यापेक्षा 5 इंच घेतलेलं आहे. पण बघा इकडे मी नंतरनं, आता बघा इकडे तुम्हाला दिसेलच पुढे. इलास्टिक आहे ना, ते असं जास्त खेचलेलं जात नाही. तर माझ्याकडे होतं म्हणजे हे तुमच्याकडे इलास्टिक असं नसेल तर आपले मुलींची स्लीप असते किंवा ब्रा असते. बायका आहेत ब्रा तर अब असते. त्याचं जे जुनं असते नाही त्याचं खूप छान इलास्टिक असते. ते तुम्ही इकडे वापरा. पण देवासाठी आहे तर म्हणजे असं आपलं बरं नाही ना, त्यासाठी म्हणजे मी इकडे इलास्टिक वापरते. माझ्याकडे होतं. तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही ते वापरलं तरी चालेल. किंवा आपला केसाचा रबर असतो ना, त्याचं सुद्धा ते असते ना जुनं वगैरे झालेलं, पण ते खूप लांबलेलं असतं. पण ब्राचं छान असतं, पण ते आपल्याला म्हणजे देवासाठी वापरणार आहे, तर ते म्हणजे तुमची इच्छा, म्हणजे तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकतात. पण माझ्याकडे होतं तरी पण माझ्याकडे इलॅस्टिकच होतं, त्याच्यामुळे मी लावलेलं आहे. आणि छान साईडला आपल्या तिन्ही साईडला नंतरच्या शिलाई मारून घेतलेल्या आहे. इलॅस्टिक अगोदर जे मी लावलेलं होतं ना, ते जास्त ताणलेलं नव्हतं. मग मी नंतर काढलं पुन्हा. अजून अर्ध्यातलं अजून कमी केलं आणि नंतर ना मी इलॅस्टिक लावून खेचून घेतलं, तरी पण तेवढं आलेलं आहे, जास्तही नाही. तर साईडवर आपल्याला फिटिंग करायचे आहे. तिथून आपल्याला ना 2 इंच सोडायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर 1.5 इंच सोडा. कप तुमच्या स्पेसवर आहे. तुम्ही केवढं मोठं घेणार आहे. आणि वरून 3.5 इंच सोडायचं आहे. आपल्याला बॉटल ठेवायची आहे तिकडे. तर बॉटल बाहेर येऊ नये किंवा चेनच्या आतमध्येच बसावी अशी. आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला शिवायचं आहे. ते आपल्याला बॉटम आहे ना तो बॉटमपर्यंत, तर त्याच्यावरती आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर मी थोडंसं खाली घेतलं, पण ते कपडा आहे ना 10 इंचाचा आहे. त्याला फोल्ड करून घेतलेला आहे मी. तरी पण थोडासा मोठा होतो. थोडंसं मी वरती खालच्या साईडला घेतलं मग पुन्हा, का तर एवढं पण अजून एवढं खाली येणार नाही बॉटम. आणि अशी खुणा करून घेते आणि दुसरं सुद्धा आपल्याला लावायचं आहे म्हणून मी अशा रेषा आखून घेते. कशा पण बघ घेते आणि टाचणी लावून घ्यायच्या आहे तिकडे. आणि खालच्या साईडला सुद्धा खूप लांब होतं. तर मी बॉटल इकडे ठेवून दाखवेनच तुम्हाला पुढे. पण माझ्या मुलांनी हंगामा केला, तुम्हाला दाखवेन पुढे लास्ट. आता इकडे टाचणी लावून घेते आहे सर्व.
थोडंसं ठेवायचं आहे लूज आणि खालच्या साईडला जे इलास्टिक लावल्यामुळे थोडंसं कपडा एक्स्ट्रा येतो तिकडे आपल्याला चुनट देऊन घ्यायचे आहेत. चुने असते ना छोट्याच्या प्लिट्स देऊन घ्यायच्या आहेत आणि सगळीकडे टाचणी लावून घेते जेणेकरून शिवताना ना मागे पुढे किंवा पटकन शिवता या वेळ आपल्याला जाता. टाचणी लावायला थोडंसं हे होतं पण शिवताना झटपट होतं, जास्त वेळ जात नाही आहे. त्यासाठी टाचण्याचा वापर करायचा आहे. इकडे बघा अशा प्लेट्स देऊन घेते मी आणि व्हिडिओ थोडासा मोठा लगेच थोडंसं स्टार्ट करून दाखवते झटपट का तर व्हिडिओ खूप सारा मोठा झालेला आहे. शॉर्टमध्ये मला काय असं म्हणजे हे सगळं दाखवण्यासारखं त्या ताईंना पण म्हणजे असं शिवताना का तरी थोडासा वेळ लागणारच आहे बॅग. पण खरंच युजफुल व्हिडिओ पण आहे आणि बॅगसुद्धा युजफुल आहे. खरंच खूप सुंदर झालेली आहे बॅग. सगळीकडे व्यवस्थित मी वरच्या साईडला वगैरे लॉक करून घेतलं जेणेकरून बॉटल घ्या ठेवल्यानंतर शिलाई वगैरे उचकू नये. आता दुसऱ्या साईडला आपल्याला हळदी कुंकूसाठी एक पाऊच बनवायचा आहे. तर इकडे बघा 9x8 इंचाचं मी घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर एक साईडला चेन लावायचे आणि दुसऱ्या साईड तुम्हाला हवं असेल तर लावा चेन, पण जेणेकरून हळदी कुंकू वगैरे असं पडू नये वगैरे म्हणून आपल्याला इकडे चेन लावायची आहे आणि साईडला आपल्याला तिन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर नेहमीप्रमाणे उलटी ठेवलेल्या आहे चेन आणि परत दाबशिला तिला देऊन घ्यायची आहे. झटपट व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, पुढे मी म्युझिक ॲड करते, तुम्ही बघा आणि नक्कीच तुम्हाला समजेल. आणि मी इकडे सुद्धा झटपट थोडा व्हिडिओ मी पुढे फास्ट केलेला आहे बघा आता तुम्ही. आहेत बघा, तिथेच आपल्याला त्याच्या साईडलाच म्हणजे लगेच लावायचं आहे. तुमच्याकडे जास्त नसेल, कापड थोडं छोटं घेतलं असेल ना, तर थोडंसं अंतर ठेवलं तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे तेवढं अंतर राहिलेलं नाही आहे आणि सगळीकडे मी शिलाई मारून घेतलेले आहेत खालच्या तिन्ही साईडला सुद्धा. आणि बघा आता चेन मी उलटी ठेवून आपण जशी ठेवतो ना तशी उलटी दिसायला पण सुंदर दिसेल आणि वरून दाब शिलाई देते मी आणि बाकीच्या 3 साईडला शिवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेलं अंतर तर लावा, नाही राहिलं तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बाजूला आपल्याला पॅक आहे त्याच्यामुळे काही त्याला इश्यू येणार नाही. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही माझा पूर्ण हात जाईल एवढा मी एवढा मोठा कप्पा झालेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं कॅशसुद्धा राहू शकेल, हळदी-कुंकू ठेवायचं असेल तर किंवा अजून तुमचं पैसे, कॅश किंवा मोबाईल वगैरे असेल ते सुद्धा राहू शकतं. एवढं मोठं झालेलं आहे. आता आपल्याला इकडे चेन लावून घ्यायची आहे. तर चेन मी आता इकडे मापाची कट करून घेते आणि नेहमीप्रमाणे आता इकडे आपण पायपिंग करून घेतले त्याच्यामुळे उलटी वगैरे ठेवायची गरज नाही. जशी आहे तशी ठेवून एका साईडला दाखवते, पुढच्या दुसऱ्या साईडला आपण जशी लावतो तशीच आपल्याला लावून घ्यायची आहे. नाहीतर खूप म्हणजे हे होतं तर लांब लांब होईल व्हिडिओ. थोडा फास्ट करून दाखवते. आपण जशी लावतो तशीच लावायची आहे. थोडं इकडे लॉक करून घेते रनरसाठी आणि दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच्या तशीच लावून घेते मी. पायपिंग वगैरे झालं, साईडला शिलाईसुद्धा मारून झाल्या, उलटी वगैरे चेन लावल्यानंतर उलटी केली, शिलाई मारली, पायपिंग केली आणि आता आपल्याला साईडचे कोपरे आहेत ना ते. तर थोडेसे एक्स्ट्रा जे काय थोडं फरक मागे पुढे झालेलं होतं ते व्यवस्थित करून घेतलं आणि कोपऱ्यांना आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर छान, खूप छान बॉटम झालेलं आहे. त्या ताई आहेत का मावशी, आजी माहीत नाही मला. त्यांच्या रिक्वेस्ट व्हिडिओ होता. खूप सुंदर झालेला आहे. थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे, वेळखाऊ आहे, पण खूप छान आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे मी. ताई तुम्ही नक्की ट्राय करा आणि दुसऱ्यासुद्धा ताई बघतील त्यांनी सुद्धा नक्की ट्राय करा. छान आहे, मस्त आहे
पण तुमच्याकडे जे कापड आहे त्याच्यातून आपण केलेलं आहे बघा. घरात ज्या आपल्या वस्तू असतात ना त्याच कपड्यातून आपण बनवलेलं आहे. इकडे सुद्धा पायपिंग करून घेतलेले आहे बघा. आणि बॉटल खालच्या साईडला आपण जे कोपरे कट केलेले त्याला सुद्धा मी छान अशी पायपिंग करून घेतलेली आहे. आणि बघा किती सुंदर लुक आलेला आहे आतल्या साईडला सुद्धा. आता आपल्याला तिला सरळ करून घ्यायची आहे. उलटी जे होती ते सरळ करून घ्यायची आहे. त्याचे कोपरे आहेत ना ते छान व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत बघा. किती सुंदर आणि किती क्यूट झालेले आहे. थोडीशी मोठी झालेली आहे. आजी त्या आहेत ना त्या मस्त अशी काकेमध्ये अडकून सुद्धा, शोल्डरला अडकून सुद्धा जाऊ शकतील अशी मोठी झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये किती पण पुस्तकं, पाण्याची बॉटल, हेवी काही ठेवा. आणि त्याचे बेल्ट सुद्धा मी थोडेसे मोठेच केलेले आहेत, म्हणजे त्याला सूट होतील असे. आणि थोडेसे जाड ठेवलेले आहेत. किती वजन घेतलं ठेवलं त्याच्यामध्ये आरामात बसेल असं. तर इकडे बघा किती याच्यामध्ये किती पण मोठी तुमची पुस्तकं असेल याच्यामध्ये आरामात बसतात पुस्तक. किती पण बसतील तुमचे 4-5 पुस्तक बसतील असा मोठा कप्पा बनवलेला आहे. आतल्या साईडला सुद्धा तुम्ही बघा पुढे किती छान झालेलं आहे. चेन वगैरे आहे. मस्त झालेलं आहे बघा. आणि आतल्या साईडला सुद्धा बघा तुम्हाला दाखवते मी. आतल्या साईडला सुद्धा किती स्पेस आहे. थोडी लांब पण आहे. तुम्ही दिवसभराचं साहित्य याच्यामध्ये आरामात घेऊन जाऊ शकता. तिकडे पाण्याची बॉटल आणि इकडे हळदी कुंकू, कॅश, मोबाईल जे काय आहे ना ते सुद्धा तुम्ही तिकडे ठेवू शकता. का तर अख्खा माझा हात जातो त्याच्यामध्ये. पूर्ण छान झालेलं आहे ताईनं. नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि बघा इकडे मी बॉटल माझ्या मुलांना म्हणलं बॉटल आहे ती घेऊन या इकडे. आमच्या मुलांचे भांडण लागले का तू दे, ते बोलतो तू मी देणार, हा बोलतो मी देणार. बरं राहू दे म्हणून मी ठेवलेली तिकडेच. पण त्यांनी घेऊन गेली आणि नंतर त्यांचा हंगामा चालू झाला. राहू दे बरं काही नाही, तुमची भांडण नका करू, मी राहू दे मी ठेवणारच नाहीये. तर छान झालेलं आहे बघा. बॉटम सुद्धा किती छान झालेलं आहे ताई. तुम्ही सांगितलं तशीच मी बॅग बनवलेली आहे. तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा दिला नाही मी, का तर माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे. मी 2 दिवस तर पूर्ण झोपून होती. मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करून ठेवलेले होते, ते शेव वगैरे ते होते तेच व्हिडिओ त्या दिवशी, त्यामुळे आला नाही व्हिडिओ. आणि मग नंतर मी त्या दिवशीच बनवला व्हिडिओ हा, म्हणजे कालच बनवला. थोडंसं मला बरं वाटतं, तरी पण माझ्या आवाजामध्ये थोडासा चेंजेस आहेत, थोडं वातावरण चेंज झाल्यामुळे. तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी बॅग आतल्या साईडला. बघा इकडे आरामात पाण्याची बॉटल तुमची पडणार नाही, किती पण पुस्तक भिजणार नाही, काही नाही. एकदम छान अशी मस्त झालेले आहे बघा बॅग. आणि मी खूप तेच रिपीट बोलते, पण खरंच खूप छान झालेले आहे, मस्त झालेले आहे बघा. भारी झाले. चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय. असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढे मी तुम्हाला दाखवतेच बघा गोल गोल फिरवून कशी सुंदर सुंदर झालेलं आहे. असाचा कलर ब्लू आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल, पण स्वतः तुम्ही शिवा बघा किती सुंदर दिसते आणि भारी दिसते. माझा कंप्लीट 1.5 तास गेला ह्याला शिवण्यासाठी. तुमचा किती जाईल माहिती नाही मला. चला तर आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय. असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. बाय बाय.